बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेनंतर कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागातील एका 13 वर्षांच्या बालिकेवर पाळत ठेवून असलेल्या विशाल गवळीने लैंगिक अत्याचार केले। अत्याचारानंतर आरोपी विशालने त्या बालिकेची राहत्या घरात क्रूरपणे हत्या केली। त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास पत्नी साक्षी गवळी हिच्या मदतीने त्या बालिकेचा मृतदेह कल्याण भिवंडी मार्गावरील बापगाव हद्दीत फेकून दिला। गत वर्षी डिसेंबरमध्ये ही घटना घडली। या घटनेनंतर कल्याण येथील नागरिकांनी आरोपी विशालला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत आंदोलन केलं। मात्र एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यानुसार आरोपी विशाल गवळी यानं तुरुंगातच गळफास घेत आत्महत्या केली आहे। पण जरी विशाल गवळीने आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं असलं तरी त्या पीडितेच्या कुटुंबियांचं याबाबत म्हणणं काय आहे आणि आरोपीच्या वकिलांचं म्हणणं काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। कल्याणमधील बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची विशाल गवळीने हत्या केल्याच्या घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली। हा खटला जलद गतीने न्यायालयात चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल या दृष्टीने शासनाने ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची या प्रकरणात विशेष वकील म्हणून नियुक्ती केली होती। या प्रकरणातील आरोपी विशाल आणि त्याच्या पत्नी साक्षीला कठोर शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला होता। 2 महिन्यांपूर्वी या घटनेचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते। त्यानुसार हा खटला न्यायालयात सुरू होता। तसंच जलद गतीनं न्यायालयात सुनावण्याही सुरू झाल्या होत्या। मात्र कुख्यात गुन्हेगार विशाल गवळी यानं तळोजा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। सुरक्षिततेचा विचार करून पोलिसांनी विशाल गवळीला तळोजा येथील तुरुंगात ठेवलं होतं, परंतु त्याच्या कोठडीलगतच्या स्वच्छतागृहात विशाल गवळीने गळफास घेऊन आत्महत्या केली। तळोजा तुरुंग प्रशासनाने ही माहिती खारघर पोलिसांना दिली आहे। विशाल गवळीच्या कल्याणमधील कुटुंबियांना ही माहिती पोलीस तुरुंग प्रशासनाने दिली आहे। मात्र आरोपी गवळीच्या आत्महत्येनंतर पीडितेच्या कुटुंबियांनी या आत्महत्येवर काय म्हटलंय हे आपण जाणून घेऊयात। आमची गुडिया आज आमचे 3 महिने झालेत आणि आमच्या दहशतचा मदत निर्माण म्हणजे हे चालू होता। कोर्टामध्ये आमचा प्रकरण चालू होता आणि न्याय आम्हाला भेटलेला आहे आणि आमचे 3 पोरं आहेत आणि आमच्या एक छोटीशी आमचा परिवार होता आणि आमचा पूर्ण त्यांनी उद्ध्वस्त करून टाकला। आमची काय चुकी होती? आमची दिदी गेली आज, आम्हाला ते आता दिदी कोणाला बोलणार? एकीकडे पीडितेच्या कुटुंबियांचं म्हणणं आरोपी गवळीच्या आत्महत्येनंतर न्याय मिळाला असं असलं तरी आरोपीच्या वकिलांनी या आत्महत्येवर संशय घेत पोलिसांनी विशाल गवळीला मारल्याचं म्हटलंय। बहिणीने मला कॉल केला होता, कारण 7:30-7च्या आसपास कॉल केला। मी सांगितलं असं असं झालेलं आहे। मग त्याच्यानंतर मी माहिती घेतली थोडी, तर मला कळालं सकाळी बाथरूमला काढतात सगळ्या कायद्यांना बाहेर, त्यावेळेस त्यांनी काहीतरी केलेलं आहे। टॉवेलने टॉवेल गळ्यांना बांधून आत्महत्या केली असं सांगितलं जाते। खरं काय अजून कळणार नाही तोपर्यंत मी तिथे जात नाही। आता मी निघतोय तोरजा जेलला चाललोय। संशय आहे ना मला 100% संशय पोलीस यंत्रणेने मारलेला आहे जेलात तो। कारण अक्षय शिंदेच्या बाबतीत पण असंच झालं होतं आणि ती भीती होती म्हणून मी न्यायालयाला अर्ज पण दिला होता जेव्हा त्याची PC चालू होती की अक्षय शिंदेसारखे ह्याला विशाल गवळीलाही मारतील, त्याच्यामुळे याला पोलीस प्रोटेक्शन वगैरे अजून एक्स्ट्रा ह्याच्या सुरक्षित जेवढं करता येईल तेवढं करावं म्हणून। पण त्या अर्जावर काही निर्णय झाला नाही, काय नाही। आणि आता जी भीती होती तीच झाली। विशाल गवळीशी मी भेटलो होतो मागच्या 20-25 दिवसाआधी भेटलो होतो। जेलला विजिट घेतली त्याची। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी काही केलं नाही, मी निर्दोष आहे आणि खूप काही अशी माहिती दिली होती त्यांनी मला। आणि त्यांनीही मला सांगितलं होतं की मला इथे पण धोका आहे, पण तेव्हा मी सांगितलं त्याला की मी न्यायालयात अर्ज दिला आहे, त्याच्यामुळे तुला काय होणार नाही, काळजी नको करू, तू आता न्यायालयाच्या संरक्षणामध्ये। काय मागणी आहे सर माझी, आता मी तिथे गेल्यानंतर मी बघेन काय झालंय काय नाही एक्झॅक्ट, आणि त्याच्यानंतर मग जे ह्याला सर्वस्वी जबाबदार जेल अथॉरिटीज। परंतु या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं? तसंच विशाल गवळीनं आत्महत्या केली की त्याच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी त्याला मारलं, याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।